आणखी एक महत्त्वाची बातमी, अशोक खरातचा मुलगा हा एसआयटीच्या ताब्यात आहे असं समजतंय। हर्षवर्धन खरात एसआयटीच्या ताब्यात आहे। अशोक खरातची एसआयटी चौकशी एकीकडे सुरू आहे, त्याची पत्नी कल्पना फरार आहे, मात्र त्याचा जो मुलगा आहे त्याला एसआयटीने ताब्यात घेतलेला आहे। हर्षवर्धन खरात असं त्याचं नाव आहे आणि त्याला आता एसआयटीने ताब्यात घेतलेला आहे। या क्षणाची ही दृश्य बघतोय आपण। अशोक खरातचा मुलगा हर्षवर्धन खरात याला एसआयटीने आता ताब्यात घेतलेला आहे। प्रतिनिधी किरण गोटूर सध्या आपल्याशी जोडले गेलेले आहेत, त्यांच्याकडून तपशील घेऊयात। किरण, आता नेमकं तिथे काय घडतंय? हर्षवर्धन खरातला सुद्धा आता ताब्यात घेतलेला आहे, कशा पद्धतीने आता या तपासाला पुढचं वळण येऊ शकतं? या संपूर्ण अशोक खरातच्या प्रकरणामध्ये ज्या घडामोडींना वेग आल्याचं आपल्याला बघायला मिळतोय। अशोक खरातवरती आतापर्यंत 11 गुन्हे दाखल झालेले होते, पण अशोक खरातच्या पत्नीवरती म्हणजे कल्पना खरातवरती पहिला गुन्हा जो आहे तो शिर्डीमध्ये दाखल झालेला होता। एका जमीन व्यवहारामध्ये हा संपूर्ण जो आहे तो गुन्हा दाखल झालेला होता। एकूण 4 लोकांवरती हा गुन्हा दाखल झालेला होता आणि त्यानंतर शिर्डीचं पोलीस पथक जो आहे तो नाशिकमध्ये दाखल होऊन ही संपूर्ण कारवाई केल्याचं आपल्याला बघायला मिळतं। महिला पोलिसांचा एक पथक जो आहे तो जे अशोक खरातचं जो घर आहे नाशिकच्या कर्मयोगी नगरमध्ये इथे जाऊन ही संपूर्ण कारवाई केली, पण घरामध्ये कल्पना खरात हे मिळून आले नाहीये। ते फरार असल्याची माहिती जी आहे ती सूत्रांनी दिलेली आहे। पण जो अशोक खरातचा जो मुलगा आहे तो हर्षवर्धन खरात याला मी पुन्हा एकदा पुढच्या तपशिलांसाठी तुमच्याकडे येते। सध्या ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे आपल्याशी जोडल्या गेलेल्या आहेत। सुषमाताई, कल्पना खरात जी अशोक खरातची पत्नी आहे ती आता फरार आहे, तिच्यावर गुन्हा सुद्धा दाखल आहे। दुसरीकडे त्यांच्या मुलाला ताब्यात घेतलेला आहे, खरातच्या मुलाला ताब्यात घेतलंय असं समजतंय। या सगळ्या संदर्भात आपली प्रतिक्रिया? ही चांगली घटना आहे, मात्र ही घटना 2 दिवस आधी व्हायला पाहिजे होती। जो अपेक्षित वेग जो आहे तो वेग अजूनही एसआयटी घेत नाहीये, याचं मात्र नक्की आम्हाला थोडी खंत वाटते। आणि नुसती हर्षवर्धन खरातच नाही तर अशोक खरातची जी मुलगी आहे सृष्टी खरात, त्या सृष्टी खरातला ताब्यात घेणं गरजेचं आहे। कारण खूप साऱ्या प्रॉपर्टीज ज्या भक्तगण आणि वेगवेगळ्या राजकीय नेत्यांकडून गिफ्ट केलेल्या आहेत, ज्याची बक्षीसपत्र झालेली आहे, ती सृष्टी खरातच्या नावाने झालेली आहेत। त्यामुळे सृष्टी खरातची अटक होणं सुद्धा या प्रकरणात गरजेचं आहे आणि शिवनिका ट्रस्टचे सगळे आजी माजी संचालक यांना सुद्धा ताब्यात घेणं गरजेचं आहे। सुषमाताई, यापूर्वी सुद्धा तुम्ही थेट जाऊन एसआयटीच्या पथकाला भेटला होतात, त्यांच्याशी बोलला होतात, तर त्या सगळ्या संदर्भात आता तुम्हाला पुन्हा एकदा या सगळ्या संदर्भात तुम्ही भेट घेणार का? किंवा आता तुम्ही जसं म्हणालात सृष्टी खरातचं नाव तुम्ही उपस्थित केलं, त्या दृष्टीनं तुम्ही आता काय मागणी करणार पुढे? मी पुढच्या 2 दिवसामध्ये माननीय गृहमंत्री तथा राज्याचे मुख्यमंत्री यांना भेटणार आहे। मी त्यांची वेळ मागितली, मला वाटतं 2 दिवसात ती वेळ माझी क्लिअर होऊन जाईल आणि त्यांना भेटून मला जी काही महत्वाचे इनपुट्स आहेत, विशेषतः डिपार्टमेंट मधले काही पोलीस अधिकारी आहेत जे खरातची मदत करत होते, 2 वर्षापासून ज्यांना खरातबद्दल काही माहिती होती परंतु ती माहिती दडवून ठेवली गेली, किंवा काही शिवनिका ट्रस्टचे लोक आहेत, जगदंबा पतसंस्था आहे, या जगदंबा पतसंस्थेचे लोक आहेत जे ब्लॅक टू व्हाईट करत होते। नाफेडमध्ये एक कांदा उत्पादक संस्था उभी राहिली होती, व्यंकटेश प्रोड्युसर कंपनी नावाची। या व्यंकटेश प्रोड्युसर कंपनीचा भुरके नावाचा अध्यक्ष आहे, ज्या कंपनीमध्ये कल्पना खरात जी फरार बाई आहे तिची सदस्यता आहे आणि जिथे कोट्यवधीचं ब्लॅक अँड व्हाईट झालेलं आहे। तर हे जे सगळ्या अनेक गोष्टी आहेत त्याच्याशी संबंधित, त्यातले काही महत्वाचे डॉक्युमेंट घेऊन मी माननीय मुख्यमंत्र्यांना भेटणार आहे। सुषमाताई, तुम्ही आता शिवनिका संस्थांचा सुद्धा उल्लेख केला, चाकणकरांचं नाव सुद्धा त्याच ह्याच्यातून समोर आलेलं। त्याचे आणखी कोणी सदस्य जे कोणी असतील त्यांच्या संदर्भानं सुद्धा या सगळ्याची चौकशी व्हावी अशी आपली मागणी आहे? काय आहे, चाकणकर फक्त महिला आयोगाच्या प्रमुख म्हणून ते नाव जास्त चर्चेत आलं, पण एकट्या चाकणकर नाही, चाकणकरांच्या सोबत अनेक नावं महत्वाची आहेत। यातलं 2 नावं, ललित पोफळे आणि आवारे। हा नामकर्ण आवारे जो अनेक वर्ष शिवनिका ट्रस्टवर संचालक होता आणि तो आता ज्या जगदंबा पतसंस्थेवर आहे अध्यक्ष, याच जगदंबा पतसंस्थेला आवारेच्या आधी खरात अध्यक्ष होता। त्यामुळे खरात आणि आवारे या दोघांचे अनेक आर्थिक संबंध आहेत, त्यामुळे आवारेला सुद्धा ताब्यात घेतलं गेलं पाहिजे आणि त्याची चौकशी झाली पाहिजे आणि त्याला जोडूनच ललित पोफळेची पण चौकशी झाली पाहिजे। चाकणकरांना अजूनही एसआयटीने समन्स का दिलं नाही किंवा त्यांची चौकशी का झाली नाही, हाही तसा म्हणजे
प्रश्नच उरत आहे. सुषमाताई, आता तुम्ही म्हणालात की संथ गतीनं कुठेतरी या सगळ्या कारवाई होताना दिसतात. या संदर्भानं सुद्धा तुम्ही जेव्हा गृहमंत्र्यांची भेट घ्याल तेव्हा त्यांच्याशी या संदर्भानं सुद्धा बोलाल का? हो, या संदर्भात निश्चितपणे मी माझं जे म्हणणं आहे ते मांडेल. कारण एवढ्या सगळ्या गोष्टी समोर असतानाही इतके दिवस झाले अजूनही जर शिवनिका ट्रस्टच्या आजी माजी संचालकांना जर चौकशीसाठी बोलावलं जात नसेल तर हे वाईट आहे. इतक्या गोष्टी पुढे आल्यानंतरही अजूनही आम्ही वारंवार म्हणतोय की रुपाली चाकणकरांच्या संपत्तीचे स्रोत तपासले गेले पाहिजेत. निलेश चाकणकर आणि आकाश चौधरीची जी प्रॉपर्टी आहे त्याचे स्रोत तपासले गेले पाहिजेत, पण त्यावर अजून काही होत नाहीये. जी जी, निश्चित. सुषमाताई, धन्यवाद. आपण जय महाराष्ट्रशी या सगळ्या संदर्भात सविस्तरपणे बोललात यासाठी. यानंतर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानी आपल्याशी जोडल्या गेलेल्या आहेत, त्यांच्याशी आपण बोलूयात. अंजलीजी, आता आपण बघतोय की अशोक खरातचा मुलगा हर्षवर्धन खरात याला SITनं ताब्यात घेतलेला आहे. आपल्याला या संदर्भात काय नेमकं वाटतं या चौकशीबाबत? नाही, SITकडे नक्कीच काहीतरी कॉन्क्रीट प्रूफ असल्याशिवाय ते काही कोणाला असं ताब्यात घेणार नाही. बहुधा त्यांचे जे आर्थिक व्यवहार जे असतील ते मोठ्या प्रमाणात झाले असतील आणि त्याच्याचमुळे त्यांनी कदाचित ताब्यात घेतलं असेल. पण मला आता असंही कळत आहे की त्यांच्या मिसेस फरार आहेत. आता हे कन्फर्म नाहीये म्हटलं, पण हे ऐकलंय आता म्हणून आताच्या घटनेला एवढंच वाटतंय की हे अतिशय गंभीर होत चाललंय सगळं. पण SIT व्यवस्थित काम करतेय, त्यामुळे आता बघूया पुढे काय होतंय. आताच्या घटनेला आपल्याला जोपर्यंत माहिती नाही तोपर्यंत काही कमेंट करू शकत नाही आपण. ठीक, धन्यवाद. आपण जय महाराष्ट्रशी बोललात यासाठी.